माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांना भोकरदन तालुक्यातील नांदखेडा येथे मराठा आंदोलकांनी घेराव घातल्याची घटना समोर आली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। दरम्यान यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं काही काळ वातावरण चांगलंच तापलं होतं। लोकसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी रावसाहेब दानवे यांचे मतदारसंघाचे दौरे अजूनही सुरू आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ते गावागावात जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे। ते भोकरदन तालुक्यातील नांदखेडा या गावात एका बैठकीला गेले होते, तेव्हा गावातील मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवे यांना घेराव घातला। यावेळी आंदोलकांनी घोषणा दिल्याने बैठकीच्या ठिकाणी वातावरण चांगलंच तापलं होतं। अखेर दानवे यांनी तुमच्या मागण्या मला माहिती आहेत, माझा देखील पाठपुरावा आणि समर्थन असल्याचं त्यांनी सांगितलं। अखेर आंदोलकांनी दानवे यांना निवेदन दिलं। यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये पळशी गावात प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातला होता। यावेळी मराठा आंदोलक आणि भाजप कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता। बीडमध्ये मराठा आंदोलक हिंसक झाल्याचं पाहायला मिळालं होतं। गुरुवारी रात्री काही मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवण्याचा प्रयत्न केला। त्यांनी बसमधून चालक आणि मेकॅनिकलला बाहेर काढत गाडीत पेट्रोल ओतलं आणि आग लावली। या घटनेत बसचं मोठं नुकसान झालं। बसमधील 4 सीट जळून खाक झाल्यात। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। मनोज जरांगे पाटील म्हणाले, फडणवीस काही स्वतःच्या घरातील वाढ वडिलांचे पैसे देत नाही, लाडक्या बहिणींचे झाले। आता सरकारने त्यांच्या भाच्याचा विचार करून मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं, नाहीतर दाजी थेट रूमने हाती घेऊन मुंबई गाठतील आणि मग सरकारला महागात पडेल असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिला। मनोज जरांगे पाटील म्हणाले की देवेंद्र फडणवीस हे उपसरपंच आहे, सर्व कारभार तेच हाकतात, परंतु फडणवीस खूप भित्रे आहेत। मराठ्यांच्या नादाला लागू नका, ओबीसी आणि मराठा समाजात आग लावू नका। 32 जणांचा लोकसभेत कार्यक्रम केला, त्यामुळे आता मराठा आमदारांनी देखील सावध होऊन समाजाच्या बाजूने राहावं। जो आमदार विरोधात जाईल त्याचा कार्यक्रम करू असा इशारा देखील जरांगे यांनी दिलाय।